20 मार्च 2026 रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या सौ प्रिया शिंदे आणि उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड होऊन जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता आल्याबद्दल फलटण येथे भाजपच्या वतीने नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि मोठ्या उत्साहाने जल्लोष साजरा करण्यात आला। पंचायत समिती फलटणच्या पाठोपाठ सातारा जिल्हा परिषद मध्ये सुद्धा भाजपची सत्ता आल्याने एकंदरीत फलटणमध्ये आनंदाचे वातावरण होते। यावेळी नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर, सुदाम आप्पा मांढरे, रोहित नागटिळे, अमित भोईटे, अनुप शहा, सुनील सस्ते, अमोल भोईटे, सचिन अहिवळे, बाबा बेंद्रे तसेच इतर मान्यवर आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीचा छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणते येत नाही? आल्याशिवाय राहत नाही। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्माननीय जयकुमार गोरे साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय सन्माननीय शिवराजी भोसले साहेब या राज्याच्या जिल्ह्याचं नेतृत्व करणाऱ्या त्या राज्यामध्ये जिल्ह्याचं नेतृत्व करणारे आमचे नेते सन्माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब यांनी आखलेल्या रणनीतीला यश येऊन पक्षाचा स्वातंत्र्यानंतरचा पहिला भाजपचा जिल्हाध्यक्ष करण्याचं यश, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करण्याचं यश हे आम्हाला पक्षाला लाभलेलं आहे। मनपूर्वक अंतःकरणपूर्वक धन्यवाद व्यक्त करतानाच आमचे नेते सन्माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब, नामदार जयकुमार गोरे साहेब, नामदार सन्माननीय शिवेंद्रजी भोसले साहेब यांच्या नेतृत्वाने हे यश संपादन केलेले राज्यातील तसेच जिल्ह्यातील जनतेने देवेंद्र फडणवीस साहेबांवर विश्वास व्यक्त केलेला आहे, जिल्ह्यातल्या सर्व नेतृत्वावर विश्वास व्यक्त केलेला आहे, म्हणूनच हे यश मिळालेलं आहे। यामध्ये कुठेही बाकी काहीही रंग देण्याचं काही कारण नाही। भारतीय जनता पार्टीचा ऐतिहासिक विजय झालेला आहे। खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आपले राजे शिवेंद्र बाबा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचा घवघवीत यश सातारा जिल्ह्यात असं यश पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीला मिळालं आहे। त्याबद्दल फलटण शहरातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे हार्दिक अभिनंदन। हो सर सर आता बोलायला आज या ठिकाणी अत्यंत पवित्र ठिकाणी आज आपण या ठिकाणी जमलो, दादांचा निरोप मिळाले। आज एवढे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले, त्याला सगळ्यात मोठं कारण आपण फलटण तालुकाही जिंकला आणि सातारा जिंकला, दोन्ही गोष्टी जिंकल्यात आणि खूप आनंद झाला आपल्या सगळ्याला। कारण
विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कित्येक वर्षानुवर्षाची जी परंपरा होती ती मोडीत काढली आणि भाजपची सत्ता संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये आली. याचा सगळ्यात आम्हाला आनंद झाला आणि खऱ्या अर्थाने या सगळ्याचे सूत्रधार आपले फलटणचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, तसेच आमचे फलटण नगरीचे प्रथम नागरिक शमशेरदादा नाईक निंबाळकर, तसेच आमचे आमदार सचिन कांबळे पाटील, तसेच सर्वच कार्यकर्ते आणि जिल्ह्यातले सर्व सन्माननीय मंत्री आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री हे जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची आता ख्याती आहे. त्यांच्या एका इशाऱ्यावर पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये जो बदल झाला आहे त्या बदलाचं कारण म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हेच याचे खरं सूत्रधार आहेत. त्यांचे आणि संपूर्ण मोदी परिवाराचे आणि संपूर्ण कार्यकर्त्यांचे, संपूर्ण सातारा जिल्ह्यातले सर्वच सन्माननीय व्यक्तींचे मी आभार मानतो आणि आम्ही या ठिकाणी आनंद व्यक्त करतो. आज भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आणि उपाध्यक्षपदी निवड झाली. तरी या निवडीच्या पाठीमागे या सातारा जिल्ह्याचे सन्माननीय जयकुमारजी गोरे साहेब, त्याचप्रमाणे शिवेंद्रराजे भोसले आणि आमचे माझे नेते सन्माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर या तिन्ही नेतृत्वाने अतिशय चांगल्या पद्धतीनं ही आजची निवडणूक हाताळली आणि आपल्याला घवघवीत असं यश आलं. आणि जे आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचा कधीही सातारा जिल्ह्याचा अध्यक्ष झाला नव्हता ते यश खेचून आणण्याची एक जादू जे किमया या तिन्ही नेतृत्वांनी केली, त्यांचं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अतिशय आभार मानतो. आणि खऱ्या अर्थानं सातारा जिल्हा या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी जो विश्वास दाखवला तो सार्थ करण्याचा निश्चितप्रमाणे प्रयत्न या तिन्ही नेतृत्वाने आमच्या केला. त्याला आम्हाला या भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि जे कार्यकर्ते त्यांना सार्थ असा अभिमान आहे. अशीच घोडदौड निश्चितपणे आमची याही पुढे राहील असा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल